नागपंचमीच्या सगळ्या लिसनर्सना खूप खूप शुभेच्छा. आणि कुठलाही आपला सण जो आहे ना, त्याच्या मागचं महत्त्व नेमकं काय आहे काय नाही हे समजून घेऊन मगच साजरा करायला पाहिजे, हो की नाही? येस, म्हणजे छान पद्धतीनं त्याचं सेलिब्रेशन जे आहे ते होत असतं. आज नागपंचमी आहे. श्रावण महिना सुरू झाला की सण जे आहेत ते सुरू होत असतात. श्रावणातला पहिला सण आपण म्हणूयात की नागपंचमी आहे. सो याबद्दल, या सणाबद्दल, नागांबद्दल, सापांबद्दल काय खरी माहिती आहे ही जाणून घ्यायला पाहिजे. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे अमोलजी जाधव सांगलीवरनं आपल्यासोबत आहे. नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. नागपंचमीच्या शुभेच्छा. तर भरपूर सारे मिथ्स नागांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहेत. सो मिथ सांगायचं असेल तर मोठं मिथ काय सांगता येईल? सगळ्यात मोठं मिथ आहे की सगळे साप हे विषारी असतात आणि साप चावला की माणूस लगेच मरतो. तर असं नाहीये. आपल्या देशामध्ये जे काही 300+ सापांच्या जाती आहेत, रादर आपण महाराष्ट्राविषयी बोलू तर महाराष्ट्रामध्ये 60 पेक्षा जास्त सापांच्या ज्या जाती असतात त्यापैकी फक्त 12 प्रजाती या विषारी आहेत, पण त्या चावल्या की माणूस लगेच मरत नाही. कुठलाही विषारी साप चावल्यानंतर माणूस मारण्यामध्ये बरेच जैविक आणि वैद्यकीय कारण असतात. फक्त 5 जातीचे महाराष्ट्रातील साप आहेत की ज्यांच्या चावण्यामुळे किंवा दंशामुळे माणसाचा जीव जाऊ शकतो. जातोच असं नाही. त्यामध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरस आणि मण्यारची एक उपप्रजाती आहे. तर यांच्यामुळे माणसाचा जीवाला धोका होऊ शकतो, पण प्रत्येक वेळेला होतो असं नाही. जर योग्य वेळेत त्याला योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर त्या माणसाचा जीव वाचतो. बाकी सगळे साप हे बिनविषारी आहेत. त्यांच्या दंशामुळं कुठलाही अपाय होत नाही. फक्त घाबरून कित्येक वेळेला माणूस बिनविषारी साप जरी चावला तरी घाबरल्यामुळे माणसाचा जीवाला धोका होतो. एक्झॅक्टली. सो ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. आपण शाळेमध्ये असताना साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे वगैरे असं अभ्यासलेलं असतं, पण त्या गोष्टी कालांतरानं आपण विसरून जातो, हो की नाही? म्हणूनच आज नागपंचमीच्या निमित्तानं या विषयावरती जरा माहिती घेऊयात. आज अमोलजी जाधव आपल्यासोबत आहेत. वारुळ हे आपण नाग राहण्याचे ठिकाण असं म्हणतो, खरंच नाग वारुळामध्ये राहतो? अगदी चांगला प्रश्न आहे. वारुळ बेसिकली हे तयार होतं हे वाळवी या कीटकामुळं. पण नाग हे वारुळात राहत नाही. तर नाग किंवा रादर कुठलाही साप हा ज्या ठिकाणी त्याला त्या वेळेला उपलब्ध जागा असेल, म्हणजे ज्या ठिकाणी अंधार असेल, तर असं कुठल्याही गोष्टीच्या आतमध्ये, कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे किंवा कुठल्याही गोष्टीच्या खाली ते दडून राहतात निवाऱ्यासाठी. मग अडगळ असेल, लाकडाच्या वंडक्याचा ढीग असेल, दगडांचा ढीग असेल, झाडावरती ते राहतात. पाणी असेल जमिनीवरती तर, किंवा जमिनीला फटी असेल, भिंतीला फटी असतील, कुठेही ज्या ठिकाणी त्यांना आडोसा मिळेल अशा ठिकाणी ते लपून राहतात. वारुळ हे फक्त प्रतिकात्मक झालं. नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध दिलं जातं वगैरे अशा गोष्टी होत असतात. रात्र आता थोड्या कमी झाल्या असतील त्या, पण हे योग्य आहे अयोग्य आहे नेमकं काय? नाही, अतिशय चुकीची गोष्ट आहे. कसं आहे, अंधश्रद्धेतून किंवा रादर आपल्या पूर्वीच्या लोकांना काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्यातून ही चूक व्हायची लोकांकडून. बेसिकली कुठल्याही सापाला रंग ज्ञान अजिबात नसतं. सो आणि आपल्याकडे जे नाग दूध पितात ही कन्सेप्ट आली की गारुडी लोक जे साप घेऊन यायचे. सो गारुडे ज्या अतिशय दयनीय अवस्थेत त्या सापांना त्यांच्या टोपरीमध्ये ठेवायचे, तर त्या ठिकाणी ते साप तहानेने व्याकुळ असायचे आणि मग दूध हे त्यांना पाण्यासम भासायचं म्हणून ते प्यायचे. बेसिकली सगळे साप हे मांसाहारी आहेत, ते शिकार करून खातात आणि दुधामध्ये असलेले जे प्रोटीन कंटेंट आहेत ते पचायला अतिशय जड असतात. आपणही कच्चं दूध प्यायलो तर आपल्याला पचत नाही, म्हणजे रादर आपण सस्तन प्राणी. नाग तर हे सरपटणारे कुळातील आहेत. दुधाचा त्यांचा जेनेटिकली काही संबंध नाही. सो मग अशा वेळेला समजा एखाद्या सापाला जर दूध पाजलं तर तो पाणी समजून पितो आणि ते न पचल्यामुळे त्याला पोटाचे आजार होतात, अगदी आतडी तुटल्यासारखे पेन्स होतात त्यांना, आणि मग आजारी पडून वीक होऊन त्यांचा जीव जाऊ शकतो. ओके. सो सजग पद्धतीनं यावेळी नागपंचमी जे ते आपल्याला सेलिब्रेट करायची आहे. जाणून घ्यायचं आहे सापांबद्दल, नागांबद्दल, ते निसर्गासाठी किती महत्त्वाचे आहेत थोडक्यात हे सुद्धा जाणून घेतोय. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे अमोलजी जाधव आपल्यासोबत आहेत. हे सगळे प्राणी, निसर्ग जो आहे तो सणांच्या माध्यमातून आपल्याशी जोडून ठेवलेला आहे. त्याचा कुठेतरी चुकीचा वापर जो आहे आणि त्याच्यामुळे गैरसमज सुद्धा पसरवले जातात. ते कसे बरं? हिंदू मायथॉलॉजीमध्ये सापांना शंकराशी किंवा बऱ्याच देवी देवतांशी जोडले गेलेलं आहे आणि त्यामुळं काही लोक या गोष्टीचा गैरफायदा घेतात. अगदी म्हणजे काही ठिकाणी घोड्याची केस असतात, सोनेरी केस, तर हे काढून त्या सापाच्या खवल्यामध्ये चिकटून टाकतात आणि देवाचा साप म्हणून त्याचा प्रचार केला जातो आणि त्याच्यातून वाम मार्गाने पैसा कमावला जातो. अतिशय चुकीची गोष्ट घडते. कायदा कडक झाल्यामुळे सापांचा खेळ करणे वगैरे गोष्टी फार कमी झालेल्या आहेत, नगण्य आहेत. पण अजूनही बऱ्याच भागामध्ये, खेडेगावांमध्ये साप खेळवणे या गोष्टी चालतात, त्यांची पूजा करणे.
म्हणजे पूजा करताना त्यांच्या डोक्यावरती कुंकू वगैरे टाकलं जातं जे रासायनिक असतं आणि सापाच्या डोळ्याला पापणी नसल्यामुळे किंवा नाकाला झडप नसल्यामुळे हे रासायनिक कुंकुवामुळे त्यांना श्वसनाचे आणि डोळ्याचे विकार होतात. ओके. बर. आणि यांना खेळवण्यामुळे बेसिकली काय होतं की नाग फणी काढतो याचा अर्थ तो स्वतःचा डिफेन्स करत असतो किंवा रादर कुठलाही साप त्याला बचाव करण्यासाठी तो प्रयत्नात असतो आणि अशा वेळेला त्याला जेवढं जास्त एखादा माणूस किंवा एखादी गोष्ट समोर नाचवली जाईल तेवढे जास्त ते स्ट्रेसमध्ये जातात. ओके. आणि ह्या ताणाचा परिणाम जसा आपल्या मानवी शरीरावरती होतो की खूप ताणामुळे आपल्याला हृदयाचे विकार होतात, हो. तसे सेम शारीरिक विकार या सर्पांमध्ये आढळून येतात. रेडिओ सिटीच्या माध्यमातून एक सर्व लिस्नर्सना विनंती आहे की सापांना सुद्धा निसर्गामध्ये सगळ्यांना माहिती आहे, पुस्तकात शिकलो की अनन्यसाधारण महत्व आहे. तर हे महत्व जाणूया, त्यांचं इथे जगणं आपल्या माणसाच्या जगण्यासाठी खूप जास्त गरज आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच डोळस पद्धतीने आपले सण जे आहेत ते सगळे साजरे करूयात. निसर्गाला का जोडलंय आपल्या सणांसोबत हे समजून घेऊयात. अमोलजी, खूप महत्त्वाची माहिती आज तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. अमोलजी जाधव, सांगलीवरनं नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचं काम करणारे आपल्यासोबत जोडले गेले होते. रेडिओ सिटी, रग रग में दौड़े सिटी.